नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत. आणि क्विज म्हणजेच सराव चाचणीच्या स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेली आहे. सोबतच तुम्ही युट्यूब सोबत हा व्हिडिओ फेसबुकवरही बघू शकता आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुम्ही रील स्वरूपात सुद्धा ही पीडीएफ बघू शकता. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता आणि जर शक्य झालं नाही एखाद वेळी तर दिवसभरात लवकरात लवकर आदल्या दिवशीच्या महत्वाच्या चालू घडामोडीचा व्हिडिओ घेऊन येत असतो. आज दिनांक 15 जून 2026. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला खालच्या दिवसभरातल्या महत्वाच्या घडामोडी. पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारने पुढील केंद्र सरकारने देशाचे पुढील चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणजे COAS अर्थात लष्कर प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती केलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2, नवनियुक्त लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे आपल्या पदाची सूत्रे कधी स्वीकारणार आहे? तर हे 30 जूनला, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. 30 जूनला हे आपले पदभार स्वीकारणार आहेत. तर देशाचे नवे लष्कर प्रमुख याबद्दल महत्वाची माहिती बघूया. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे देशाचे नवे लष्कर प्रमुख बनलेले आहेत किंवा बनणार आहेत, आता बनलेलेच म्हणता येईल. तर नवी नियुक्ती केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची देशाचे पुढील चीफ ऑफ आर्मी स्टाफ किंवा COAS म्हणजेच लष्कर प्रमुख म्हणून घोषणा केलेली आहे. पदभार तर विद्यमान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर 30 जून रोजी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ आपल्या पदाची सूत्रे हाती घेतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, राज्यातील अर्भक आणि बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने खालीलपैकी कोणती मोहीम किंवा कॅम्पेन राबविण्यात येणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्टॉप डायरिया कॅम्पेन, ऑप्शन सी. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 4, राज्यात सुरू करण्यात येणाऱ्या स्टॉप डायरिया कॅम्पेनचा मुख्य उद्देश खालीलपैकी काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अर्भक व बालमृत्यू दर कमी करणे, ऑप्शन बी. याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. राज्यात स्टॉप डायरिया कॅम्पेन राबविणार आहेत. महत्वाचे मुद्दे आहेत. मुख्य उद्देश आहे राज्यातील अर्भक, इन्फॅन्ट आणि बालमृत्यू दर म्हणजे चाइल्ड मोर्टॅलिटी रेट प्रभावीपणे कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. स्वरूप, डायरिया, अतिसार यामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी या विशेष कॅम्पेन अंतर्गत राज्यभरात विविध जनजागृतीपर आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविले जाणार आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, जागतिक बँक आणि S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स द्वारे जाहीर केलेल्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2025 म्हणजे CPPI 2025 मध्ये भारतातील कोणत्या बंदराने अव्वल स्थान पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे JNPT म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी, JNPA. प्रश्न क्रमांक 6, कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2025 म्हणजे CPPI 2025 च्या जागतिक क्रमवारीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीने म्हणजे JNPA ने कितवे स्थान पटकावले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 22वे स्थान, ऑप्शन सी. महत्वाची माहिती बघा. कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2025. तर JNPA बंदराची जागतिक क्रमवारीत मोठी झेप जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक आणि S&P ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स यांच्या संयुक्त अहवालानुसार JNPA जगातील सर्वोत्तम बंदराच्या यादीत 22वे स्थान JNPA ने मिळवलेले आहे. तर देशात प्रथम या कामगिरीसह JNPA हे कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2025 मध्ये भारतातील सर्वात अव्वल कंटेनर बंदर ठरलेलं आहे. त्यामुळे हे महत्वाचं. आपण हे रिपीट काय घेतो की हे एकदा तुमच्या डोक्यात फिट झालं
ठीक आहे, सबकॉन्शियस माइंड मध्ये. तर याला वाचायची गरज नाही, बघायची गरज नाही, सराव करायची गरज नाही. आणि सराव एकदा तुम्ही करूनच घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन. ठीक आहे, पीडीएफ स्वरूपातही प्रश्न वाचून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला कमी वेळात जास्त अभ्यास होतो. ठीक आहे, त्यासाठीच आपली चालू घडामोडीवाल्याची कन्सेप्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोठे आयोजित केले जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर. प्रश्न क्रमांक 8. मराठी साहित्याच्या इतिहासातील पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1878 मध्ये कोठे भरले होते? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण 100 पुण्यात होतोय, तर पहिलं कुठं झालं होतं तर तेही पुण्यात झालं होतं, त्यामुळं हे लक्षात ठेवा. 1878 ला पुण्यात भरलेलं होतं. प्रश्न क्रमांक 9. नुकत्याच पार पडलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद खालीलपैकी कोणी भूषवले होते? आणि हे आपल्याला माहित आहे, विश्वास पाटील यांनी भूषवलेलं आहे. साताऱ्याला हे झालेलं होतं. प्रश्न क्रमांक 10. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि कोणत्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने केले जात आहे? तर समर्थ युवा फाउंडेशन यांना सोबत घेऊन मराठी साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 100वे आयोजन करत आहे. तर अखिल भारतीय 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच्याबद्दलचे महत्वाचे मुद्दे जे की पुण्यात होणार आहे, तर ऐतिहासिक स्थळ आहे मराठी साहित्याचे ऐतिहासिक 100वे साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात भरणार आहे. तर विशेष म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासातील पहिले साहित्य संमेलन 1878 मध्ये पुण्यातच पार पडले होते. तर यापूर्वीचे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पानिपतकार विश्वास पाटील यांनी भूषवलेले होते. पानिपतकार म्हणजे पानिपत ही त्यांची कादंबरी, ज्याच्यावर पानिपत नावाचा मराठी चित्रपटही बनलेला आहे. ठीक आहे, सॉरी मराठी नाही, हिंदी चित्रपट आहे. बघितलं नसेल तर बघून घ्या. जे लोक इतिहासाचा अभ्यास करतात त्यांनी कोणते कोणते चित्रपट बघावे याबद्दल मी थोडक्यात सांगतो. त्याने बाजीराव मस्तानी चित्रपट बघावा, राजा शिवाजी चित्रपट बघावा, त्यानंतर हा पानिपत चित्रपट बघावा, त्यामुळे आपसातील लिंक करता येतं. छावा एक चित्रपट बघावा, म्हणजे इतिहास बऱ्यापैकी क्लिअर होतो. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास जर कोणी बघत असेल तर त्यांनी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर आंबेडकर, त्यानंतर मला त्या सरदार पटेलांच्या चित्रपटाचं नाव आठवत नाही, आय थिंक सरदार आहे, तो चित्रपट बघावा, म्हणजे कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होईल. ठीक आहे, सुरुवात करूया. पुढे बघूया. आयोजक हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीनं केलं जाणार आहे, जे आपण आत्ताच बघितलं. पुढचा प्रश्न. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस IEP द्वारे जाहीर झालेल्या जागतिक शांतता निर्देशांक 2026 ग्लोबल पीस इंडेक्स 2026 मध्ये भारताला 163 देशांच्या यादीत कितवे स्थान मिळाले आहे? ठीक आहे, तर जागतिक शांतता निर्देशांक 2026 म्हणजे ग्लोबल पीस इंडेक्स 2026 खूप महत्वाचा हा हे आहे, इंडेक्स आहे. ठीक आहे, निर्देशांक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 127वे स्थान. ठीक आहे, 163 देशांच्या यादीत भारत 127व्या स्थानावर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा, जागतिक शांतता निर्देशांक 2026 मध्ये भारताचे स्थान 127वे आहे. तर मागील वर्ष म्हणजे 2025 मध्ये भारत या यादीत कितव्या स्थानावर होता? तर मागच्या रिपोर्ट मध्ये भारत 124व्या स्थानावर होता, आता 127व्या स्थानावर गेलेला आहे. भारताची चांगली प्रगती होते. प्रश्न क्रमांक 13 जागतिक शांतता निर्देशांक 2026च्या अहवालानुसार सलग 19व्या वर्षी खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात शांत आणि सुरक्षित देश ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आइसलँड, ऑप्शन ए. सलग 19 वर्ष. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 14 जागतिक शांतता निर्देशांक 2026च्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशाला जागतिक स्तरावर सर्वात कमी शांततापूर्ण म्हणजे सर्वात असुरक्षित देश घोषित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रशिया. बघा, सर्वात असुरक्षित देश रशिया, सिरिया नाही, युक्रेन नाही, अफगाणिस्तान नाही, रशिया. ठीक आहे,
याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. तर जागतिक शांतता निर्देशांक 2026 महत्वाचे मुद्दे. संस्था आणि स्वरूप. जागतिक शांतता निर्देशांक म्हणजेच ग्लोबल, याचा एक स्क्रीनशॉट खचक्कन मारून घ्या. ग्लोबल पीस इंडेक्स हा इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस म्हणजेच IEP द्वारे दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. भारताची स्थिती काय आहे, तर 163 देशांच्या यादीत भारताला 127वे स्थान यामध्ये मिळालेलं आहे. तर गेल्या वर्षी 2025 मध्ये भारत 124व्या स्थानावर होता, म्हणजेच भारताची 3 स्थानांनी घसरण झाली आहे. ठीक आहे. अव्वल देश आइसलँड हा सलग 19व्या वर्षी जगातील सर्वात शांत आणि सुरक्षित देश ठरला आहे. जगातील पहिल्या 5 देशांमध्ये पहिले 5 देश बघा: आइसलँड, न्यूझीलँड, स्वित्झर्लंड, सोलोनिया आणि आयर्लंड यांचा समावेश आहे. तर तळाचा देश रशियाला जागतिक स्तरावर सर्वात कमी शांततापूर्ण म्हणजे असुरक्षित देश घोषित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा ठरलेला पहिला विधवा विवाह 15 जून 1869 रोजी कोठे संपन्न झाला? ठीक आहे. तर हा पुण्यामध्ये संपन्न झालेला आहे. आपल्या प्रश्नामध्ये थोडेसे गल्लत झाली. रोजी कुठे संपन्न झाला? ठीक आहे. कधी झालं? आपलं 15 जून रोजी म्हणायचं होतं, त्या ठिकाणी आपण उत्तर प्रश्नातच उत्तर देऊन टाकलं. ठीक आहे, हरकत नाही, हे लक्षात ठेवा. 15 जून आजची तारीख आहे, त्यामुळे आज दिन विशेष आहे. प्रश्न क्रमांक 16. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पातळीवर कोणता दिवस पाळला जातो? तर वर्ल्ड एल्डर अब्यूज अवेअरनेस डे म्हणजेच जागतिक वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिन, जो की आज आहे. तर त्या दिनानिमित्त सर्व वृद्धांना, सर्व तरुणांना आणि सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. प्रश्न क्रमांक 17. स्वच्छ आणि नूतनीकरण क्षम ऊर्जेच्या महत्वावर भर देण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो? तर ग्लोबल वाइंड डे, जागतिक पवन ऊर्जा दिन, हा 15 जून रोजी साजरा केला जातो. तो सुद्धा आज आहे. तर जागतिक पवन ऊर्जा दिनाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. बघा, महाराष्ट्राच्या इतिहासात 15 जूनचे ऐतिहासिक महत्व. तर सामाजिक सुधारणेच्या इतिहासात 15 जून हा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे. याच दिवशी वर्ष 1869 मध्ये महाराष्ट्रातील पहिला कायदेशीर विधवा विवाह संपन्न झाला होता. तर वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिन आज आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबत होणारा दुर्व्यवहार रोखण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक वृद्ध दुर्व्यवहार जागरूकता दिन पाळला जातो. तर जागतिक पवन ऊर्जा दिन, पवन ऊर्जेची वाइंड एनर्जी क्षमता आणि तिचे फायदे जगाला पटवून देण्यासाठी 15 जून हा दिवस जागतिक पवन ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे महत्वाचे प्रश्न. पोलीस भरती, तलाठी, सरळ सेवा, MPSC तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा, ZP, RRB, रेल्वे, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी आपण दररोज घेऊन येत असतो. सकाळी 6 वाजताचा आपला वेळ आहे. कधीतरी कामानिमित्त आपलं 6 वाजता व्हिडिओ बनवणं किंवा अपलोड करणं होत नाही, त्यामुळे आपण त्यानंतर दिवसभरात लवकरात लवकर जेवढा होईल तेवढा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो, आणि आजही तसंच झालेलं आहे. हरकत नाही, तुम्ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता. सोबतच आपलं फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि YouTube सगळीकडे आपल्याला फॉलो करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, आणि सरकारी नोकरीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.